हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू इम्पल्स बॅच. मुलांनो, इम्पल्स 2.0 बॅचमध्ये आज 200 मार्क्सची एक मेजर टेस्ट कंडक्ट करण्यात आली होती. एक्झॅक्टली MST-CET ज्या पॅटर्नमध्ये टेस्ट कंडक्ट करतो, एक्झॅक्टली सेम पॅटर्नमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी सर्व सब्जेक्टची आपण इथे एक टेस्ट कंडक्ट केली होती आज. या टेस्टचे रिझल्ट्स रिगार्डिंग काही अपडेट्स आहेत आणि यापुढचे जे प्लॅनिंग्स आहेत बॅचचे, तर त्या रिगार्डिंग काही अपडेट्स असतील. तर सर्वात आधी तरी मी सिलेबस इथे दाखवतोय. फिजिक्समध्ये रोटेशनल डायनामिक्स, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड, केमिस्ट्री सॉलिड स्टेट अँड केमिकल थर्मोडायनामिक्स, मॅथमॅटिक्स इंटिग्रेशन, डेफिनाइट इंटिग्रेशन वेक्टर्स अँड बायोलॉजी रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स अँड ॲनिमल्स. तर हा तुमचा सिलेबस होता. आता यामध्ये तुम्ही पाहू शकता मॅथमॅटिक्सची आपली 100 मार्क्सची टेस्ट असते, फिजिक्स केमिस्ट्री कंबाइंडली 100 मार्क्सची टेस्ट अँड बायोलॉजी अगेन 100 मार्क्सचा टेस्ट असतो. तर स्टार्टिंगमध्ये मी मॅथमॅटिक्सचा रिझल्ट डिस्प्ले करतोय. काही टॉपर जे काही स्टुडंट्स आहेत, ओके, हे आधी मी सुरुवातीला डिस्प्ले करतो. नाव सी 100 मार्क्सचा टॉपर आहे. थोडंसं झूम करतोय मी. ओके, तर रोहन हांडे 100 मार्क्स आहेत आउट ऑफ 100. ऋतिक 96 मार्क्स, सुजल 94 मार्क्स, अमन 92 मार्क्स, पारस 90 मार्क्स. Then Praveen 88, Anuj 88, Vikram 86, Saurabh 86, Vaishnavi Shelar 86, Purushottam 84, Krunal Wankhede 84, Jayesh Khalane 84, Swanand Bhosle 82, then Param 80. 80 पर्यंत मी रीड केलं पहा. तर हा तुमचा मॅथमॅटिक्सचा स्कोर आहे. फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये जो टॉपर आहे दॅट इज सुजल बोर 97 मार्क्स आहे, श्रेया 95 मार्क्स, सौरभ 92, रोहन हांडे 92 मार्क्स, साक्षी येंडे 92 मार्क्स, प्रणव 90 मार्क्स, स्वानंद 88, प्रथम शेनॉय 88 अगेन, आदित्य 88, ऋतिक 88, अनुष्का श्रीवास्तवा 87, अनुज 86, गायत्री शिंदे 85, पारस 84, अनुष्का कोरडे 83, अभिजित 82, ऋषिकेश 82, प्रवीण 82, अमन 81, पीयूष 81, साक्षी अजय 81. हे पहा 80 अबोवाल्यांची नावं वाचतो बरं मी. देन प्रणित 81, परम 81, श्रावणीला पण 81 आहे, श्रावणी देसाई 81, कृणाल वानखेडे 81. अँड देन 80 वरती आणखीन 4 स्टुडंट्स आहेत, अद्वय, व्यंकटेश, प्रकाश आणि विघ्नेश. ठीक आहे. आता बायोलॉजीमधला जो टॉपर, बायोलॉजीमधली जी टॉपर आहे गायत्री शिंदे 87 मार्क्स, अभिजित 78 मार्क्स. आता कंपॅरिझनमध्ये बायोलॉजीमध्ये थोडेसे मार्क्स कमी आहेत, कदाचित स्टुडंटचा काउंट कमी असल्यामुळे बायोलॉजीचा रिझल्ट कमी असावा. सतेज 75 मार्क्स, राज कुलकर्णी 74 मार्क्स. अबोव 70 इथे मी रीड केलेलं आहे बायोलॉजीमध्ये. ओके, आता टेस्ट रिगार्डिंग काही ऑब्झर्वेशन्स याच्याबद्दल बोलूया आपण. आता मॅथमॅटिक्स आणि फिजिक्स केमिस्ट्री यांचं जर का कंपॅरिझन करेन आपण, तर आजच्या टेस्टमध्ये फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये मार्क्स थोडेसे जास्त आहेत कम्पेअर टू मॅथमॅटिक्स. तर ऑब्झर्वेशन असा आहे, हे पहा, टेस्टचा लेवल तर एक्झॅक्टली सेम आहे. जनरली मुलांना फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये टाईम मॅनेजमेंटमुळे थोडेसे कमी मार्क्स पडत असतात, कारण की 100 क्वेश्चन्स 90 मिनिट्समध्ये सॉल्व्ह करायचे असतात. बट आजच्या टेस्टमध्ये पूर्णपणे उलट आहे. कदाचित याचं रिझन असं असावं की फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा जो सिलेबस होता आजच्या टेस्टसाठीचा, तो बहुतेक फर्स्ट आणि सेकंड टॉपिक होतं नाही का, एकदम स्टार्टिंगचे टॉपिक्स. आणि जनरली स्टार्टिंगचे टॉपिक आपले खूप चांगले असतात. आणि मॅथमॅटिक्समध्ये लॉजिक, मॅट्रायसिस किंवा डेरिव्हेटिव्हवरती टेस्ट घेण्याऐवजी थोडेसे टॉपिक्स मधातले होते. इंटिग्रेशन, डेफिनाइट इंटिग्रेशन आणि वेक्टर. बऱ्याच मुलांचा वेक्टर इतकं व्यवस्थित आणखीन प्रिपेअर झाला नसावा कदाचित. सो म्हणून थोडंसं मॅथमॅटिक्सचा जो ॲव्हरेज स्कोर आहे तो थोडासा कमी आहे कम्पेअर टू फिजिक्स केमिस्ट्री. जर का तुम्ही इथे पाहू शकाल तर हे पहा, टॉपर पहिले 5-6 रँक तुम्ही सोडून द्याल, त्याच्यानंतर जर का पाहाल तर 25 नंबरचा जो स्टुडंट आहे, तर मॅथमॅटिक्समध्ये 74 आहेत, बट PCमध्ये 81 आहेत. मार्जिनली जास्त आहेत फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये. त्यानंतर तुम्ही पाहू शकता 35 नंबरचा जो स्टुडंट आहे, इथे 66 आहेत मॅथ्समध्ये आणि तिथे 75 आहेत. हे बघा, ऑब्झर्वेशनमधून आपल्याला शिकायचं असं आहे की जर का आपल्याला खूप चांगले मार्क्स पाहिजे असतील तर 100% कंटेंट मीन्स लाईक
काहीच टॉपिक चांगले आहेत असं नको आहे. जो काही सिलेबस आहे आपल्याला MST CETचा जो काही सिलेबस आहे, एक्झॅक्टली ईच अँड एव्हरी टॉपिक, ईच अँड एव्हरी आर्टिकल, ईच अँड एव्हरी चॅप्टर हे एकदम परफेक्टच करायचं. तरच मग तुम्हाला 180+ 170+ असे स्कोर्स यायला लागतील नंतर. येस, ठीक आहे. जसं मी मॉर्निंगच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की डिफिकल्टी लेवल जो आहे आजच्या टेस्टचा, जो डिफिकल्टी लेवल होता तो डेफिनेटली CET-पेक्षा थोडासा सोपाच पेपर होता, बऱ्यापैकी सोपा पेपर होता. बट आजच्या डेटला एक्झॅक्टली CETच्या लेवलचा पेपर देणं हे पण चुकीचं असेल. ग्रॅज्युअली तुमची लेवल वाढवली जाईल, हळूहळू वाढवली जाईल आणि एंडला जाऊन CET-पेक्षा किंचितचा डिफिकल्ट पेपर बेसिकली सेट केला जाईल किंवा एक्झॅक्टली CETच्या लेवलचा पेपर मॉक टेस्ट वगैरे सेट केल्या जातील. तर या पॅटर्ननी बेसिकली आपण जातो इथं. आता राहिला प्रश्न, हे पहा, मार्क्स पाहून लगेच या टेस्टचं डिस्कशन क्लोज नाही करायचं. हे सर्वांना क्लिअर इन्स्ट्रक्शन्स आहेत. जे काही क्वेश्चन्स तुमचे रॉंग झालेले आहेत, लेट अस से फॉर एक्झाम्पल परमला 80 मार्क्स आहेत, 20 मार्क्स मॅथमॅटिक्समध्ये कुठे गेलेले आहेत हे तुम्हाला फाइंड आउट करायचं. विषय फक्त 20 मार्क्सचा नाही आहे, 80 मार्क्समध्ये पण ओके असे पण काही क्वेश्चन आहेत जे फेकलेत आणि लागलेत. सो अशा क्वेश्चनचा पण रिव्ह्यू तुम्हाला घ्यायचा, करायचा. सर्व सब्जेक्टसाठी ही गोष्ट फॉलो करा, कारण की यामधूनच तुमची इम्प्रूव्हमेंट पॉसिबल आहे याच्यानंतर. तर पहा, काय असे पण काही मुलं असतील ज्यांनी एफर्ट टाकलाय, प्रामाणिकपणे प्रिपरेशन पण केलं होतं, बट मार्क्स म्हणावे तसे नाही आहेत किंवा एक्सपेक्टेशनपेक्षा कदाचित कमी मार्क्स आहेत. लेट अस से फॉर एक्झाम्पल एक्सपेक्टेशन आहेत 170, 160 असे मार्क्स, बट मे बी टोटल झालंय कुठेतरी 120. मुलांना असे पण खूप सारे एक्झाम्पल्स आहेत की आजच्या डेटला 120 स्कोर करून पण एंडला जाऊन 180, 185 असा स्कोर करून 99+ स्कोर केलेले भरपूर सारे मुलं आहेत. सो मार्कवरती सध्या जास्त फोकस नको करायला, प्रोसेसवरती बेसिकली तुम्ही थोडंसं लक्ष द्या की ज्या गोष्टी तुम्ही रॉंग केलेल्या आहेत ओके त्याच्यामध्ये तुम्ही इम्प्रूव्हमेंट केलीच पाहिजे नेक्स्ट टेस्टपर्यंत. एक काम करा, फक्त थोडंसं इंटरॅक्शन वाढवण्यासाठी या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला मे बी तुमचे मार्क्स जिथे कुठे गेले असतील किंवा कोणती गोष्ट कमी पडली आजच्या टेस्टसाठी ओके त्याचं रिझन तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करायचं. ईच अँड एव्हरी कमेंट मी वाचीन. मी परत सांगतो तुम्हाला, हे यासाठी आहे की आता आपलं थोडंसं कम्युनिकेशन स्टार्ट करूया आपण, नाही का, हळूहळू आपण ओळखायला पण लागूया. तर मी काय म्हणतोय परत पाहाल, तुम्हाला कमेंट करायचं आहे, रिझन शोधायचं आहे की मार्क्स का कमी पडले असावे. मे बी काही जणांनी वेक्टर नसेल केला, तसं रिझन मेन्शन करा. मे बी काही जणांचं डेफिनेट इंटिग्रेशनचं प्रॅक्टिस कमी असेल, और मे बी फिजिक्समध्ये न्यूमेरिकल्स डिफिकल्ट जात असतील. जो काही तुमचा रिझन असेल ओके तो फाइंड आउट करा आणि तो रिझन कमेंट सेक्शनवरती मेन्शन करा. सर्वांचे कमेंट्स वाचीन मी. तर पहा मुलांना, आता ओव्हरऑल टेस्टचे टॉपर्स कोण आहेत? PCM, PCB कंबाइंडली टॉपर सांगतो मी इथे. फर्स्ट टॉपर इज रोहन हांडे, 192 marks out of 200. Then Sujal Bhor, 191 marks out of 200. And Rutik Nahar, 184 marks out of 200. तर हे 3 बेसिकली टॉपर्स आहेत पहा आजच्या टेस्टचे. सो कॉंग्रॅच्युलेशन्स गाईज. तुम्हाला पर्सनल लेवलवरती अप्रोच करण्यात येईल. जसं की टेस्टच्या पूर्वी आम्ही सांगितलं होतं की जे टॉप 3 स्टुडंट्स असतील त्यांना इम्पल्सचा तर ठीक आहे ॲक्सेस फ्रीमध्ये तुम्हाला मिळूनच जाईल. ॲट द सेम टाईम तुम्हाला आमचा झूमचा जो लेक्चर असतो, लाईव्ह लेक्चर, त्याचा डायरेक्टली ॲक्सेस मिळेल. पहा अशा गोष्टी किंवा अशा स्कॉलरशिप्स, इम्पल्सचा फ्री ॲक्सेस वगैरे या सर्व गोष्टी या पुढे जाऊन पण येतील. मंथमध्ये आपण एक टेस्ट अशी ठेवत राहू ओके की ज्यामध्ये टॉप 3, टॉप 4, टॉप 5 स्टुडंट्सला इम्पल्सचा ॲक्सेस पूर्णपणे फ्री असणार. आज ज्यांना माहिती नाही आहे इम्पल्स 2.0 एक्झॅक्टली काय कोर्स आहे ओके, इम्पल्सचे रिझल्ट्स काय आहेत, तर त्यांच्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी काही लिंक्स देतोय ओके, नक्की व्हिजिट करा, पाहून घ्या. चलो, तर मग हा सेशन मी क्लोज करतोय. भेटू आपण नेक्स्ट सेशनमध्ये. एक पॉईंट मिस झाला माझ्याकडनं ॲक्च्युली, की यापुढच्या टेस्टचा किंवा यापुढच्या प्लॅनिंगचा जो अपडेट आहे हा तुम्हाला उद्या दुपारपर्यंत मिळून जाईल. दुपारी एक व्हिडिओ रिलीज करण्यात येईल यूट्यूब चॅनलवरती इम्पल्सच्या. तर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिअर इन्स्ट्रक्शन्स असतील की यापुढचं आपलं प्लॅनिंग कसं असणार आहे. चलो, तर मग हा सेशन मुलांना मी इथे क्लोज करतो. भेटू आपण नेक्स्ट सेशनमध्ये. टिल देन बाय एव्हरीवन, हॅव अ नाईस डे.
Good night.